तर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आता इस्रायलमध्ये 100हून अधिक जण जखमी झालेत। पंतप्रधान नेतन्याहू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अरद आणि दिमोना या इस्रायलमधल्या शहरांवर इराणनं भीषण हल्ले केलेत। जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे। इराणकडून अरद आणि दिमोना शहराच्या निवासी भागांना आता टार्गेट केलं जात आहे। अरदमध्ये सर्वाधिक 75 जण जखमी झालेत, तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। दिमोना शहरात 33 इस्रायली जखमी झालेत। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलनेही लगेच प्रत्युत्तर दिलंय। तर इराणच्या बुशहर या बंदरावर अमेरिका आणि इस्रायलकडून पुन्हा हल्ले होत आहेत। हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी आग भडकलेली आहे। हल्ल्यात जीवितहानी झालेली नाहीये, पण मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। बंदरांवरील जहाजांनाही मोठं नुकसान झालेलं आहे। जहाज आगीच्या भक्षकस्थानी पडलेत। तिकडे लेबनॉनमध्ये युद्धबळींची संख्या 1024 वर पोहोचली आहे। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती जारी केली आहे। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात 2740 लोक जखमी झालेत। 2 मार्चपासून इस्रायलकडून इराणसोबत लेबनॉनवरही हल्ले सुरूच आहे। इराणी समर्थक हिजबुल्लाहनं पहिला हल्ला करताच इस्रायलनं हे युद्ध छेडलेलं होतं आणि त्यानंतर लेबनॉनवर सातत्यानं हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येनं आता नागरिकांचा मृत्यू झालाय।